आज खरं तर दिवस स्पेशल आहे आणि अर्थात तो बर्थडे बॉय आपल्या सोबत आहे. वेळ दवडूया नको. खरं तर दोन मुहूर्त आहेत, वाढदिवस, लालबागची राणी, असं सगळंच आहे. हा मणिकांचन योग, खरं तर दुग्धशर्करा योग असंही म्हणता येईल, पण यातला लालबागची राणी आणि त्याचं म्हणजे अगोदरच सेलिब्रेशन आपण खरं तर करूया इन ॲडव्हान्स आणि वाढदिवसाचं. थँक्यू, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. खरं तर आयुष्यातलं दुःख हे अटळ आहे, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यातली सकारात्मकता. कारण प्रत्येक गोष्ट फाईट केल्याशिवाय मिळत नाही असं ज्या वेळेला येतं, त्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. पण त्यातलं माणूस पण टिकून राहतं का आणि त्यातली सकारात्मकता कायम राहते का, अबाधित राहते का, तो जगण्याचा ॲटिट्यूड बनतो का, हे खरं तर लालबागची राणी शिकवते. आणि अर्थात गिरणगाव, लालबागची राणी असं म्हटल्यावर माझं एक वेगळं कनेक्शन आहे. आणि अर्थात आता लक्ष्मण लालबागची राणी घेऊन येतोय, त्यामुळे आणि अर्थात ही सगळी गँग आहे, इतकी लाईव्हली आहेत ही माणसं, त्यांच्याशी बोलताना जाणवतं, त्यांच्या अनुभवातून जाणवतं. पण लक्ष्मण, मला असं विचारायला आवडेल की ही लालबागची राणी तुला कशी सापडली, आणि त्यातल्या संध्या हे नाव जरा वेगळं आहे आणि फार जवळचं आहे ना तुमच्या. माहित नाही, संध्याने ऐकलं तर आता ती काय बोलेल. लालबागची राणी सुचली जसं की मागे पण मी म्हणालो होतो की 2008ला मी शाहरुखच्या डॉन चित्रपटाचं शूट करत होतो, राजाची मिरवणूक. आणि ती मिरवणूक शूट करताना राजाची एंट्री चालू होती आणि त्या ब्रिजच्या खालून, आणि तेव्हा तिथे एक आई बाबा आपल्या मुलीला शोधत होते. म्हणजे ती 8-10 वर्षांची मुलगी होती आणि ते सगळ्यांना रडत रडत सांगत होते की तिच्या हातात फुगे आहेत, तिच्या हातात फुगे आहेत म्हणून. तर आणि ते सगळ्यांना रडत रडत सांगत होते की तिच्या हातात फुगे आहेत म्हणून. आणि तो तो प्रसंग होता की जर अशी एखादी मुलगी ह्या मुंबई शहरात हरवली, ज्या मुंबई शहराकडे प्रत्येक माणूस स्वार्थाने बघत असतो, कारण मुंबईत येणारा प्रत्येक व्यक्ती एक स्वप्न घेऊन येतो आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी तो इतका जजमेंटल होतो की तो खरं खोटं बघायला लागतो, चांगलं वाईट बघायला लागतो, लेफ्ट राईट बघायला लागतो. त्याच्यामुळे सगळं सगळं निस्वार्थीपणे त्याला बघताच येत नाही. तर अशा मुंबईत जर एखादी मुलगी किंवा एखादा व्यक्ती निस्वार्थीपणे जर बघेल तर त्याला ती मुंबई कशी दिसेल, किती गोड दिसेल. तर तो दाखवण्याचा प्रयत्न होता. आणि तो प्रसंग मला वाटलं की एक लहान बाळाच्या नजरेतनं दाखवायचं, म्हणून ते 8 वर्षाचं वय आणि 24 वर्षाचं शरीर, म्हणजे तिचा ह्या मुंबईकडे किंवा या जगाकडे बघण्याचा एक निरागस पर्स्पेक्टिव्ह, आणि या जगाचा, या सोसायटीचा तिच्याकडे, त्या शरीराकडे बघण्याचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे, तर ते ते सांगायचं होतं. संध्या म्हणजे तो कोइन्सिडन्स झाला ऍक्च्युली. संध्या माहित नाही, रोहनने नाव ठेवलंय संध्या. असं रोहनला बेनिफिट डाऊट आहे. पण मी शाळेत असताना मला एक मुलगी आवडायची संध्या नावाची, आणि ते फक्त मलाच माहिती आहे. तर ते नाव फक्त माहिती होतं संध्या, बाकी काहीच नाही. पण ते त्याने जेव्हा लिहिलं तेव्हा वाटलं की अरे छान आहे. पण अनेक डब्यांच्या त्या खाऊच्या वगैरे अशा आठवणी आहेत. असं सगळ्याकडे तुझा पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता, कारण ते कॅरेक्टर मतिमंद नाहीये, इट्स अ स्पेशल चाइल्ड. तर तो जो फरक आहे त्यामधला, भिन्नमती असणं आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा, ते कॅरेक्टर नेल करणं, ते दाखवणं, म्हणजे तिच्या देहबोलीतून असेल, तिच्या वागण्या बोलण्यातून असेल, तुला किती आव्हानं होती त्यामध्ये. आणि खरं तर ती संध्या तुला कधी भेटली? खूप मोठं आव्हान होतं हे. लक्ष्मणनी मला ज्या दिवशी सांगितलं तेव्हा मजा वाटली मला. मी जागच्या जागी उडी मारली की वाव. पण ते कॅरेक्टर असं होतं ना अमित, की ते करून बघता येण्यासारखं नाही आहे. म्हणजे तुमच्याकडे स्क्रिप्ट आहे, लाईक तप्तपदी सिनेमा असेल, इवन गेला बाजार टपालसुद्धा, की तुम्ही ते डायलॉग्स वाचले तर तुम्हाला त्याचा लहेजा कळतो, तुम्हाला ते प्रेझेंट कसं करायचं तुम्ही घरी करून बघू शकता. ही माझी एक पद्धत होती. पण हे कॅरेक्टर असं होतं की हे उभं राहून करून कसं बघणार. तिला जोपर्यंत प्रथमेश भेटत नाही, रेश्मा भेटत नाही, तोपर्यंत ती काय रिॲक्ट होणार आहे हे काही कॅरेक्टर सापडे ना. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या स्पेशल चिल्ड्रनना भेटलो, संवाद बोलून बघितले वगैरे. पण ते जे गिव्ह अँड टेक आहे ना, त्यातनं जी संध्या उभी राहते मग तिच्या इमोशन्समधनं, कारण तू करेक्ट म्हणालास की ती मतिमंद नाही आहे, गतिमंद आहे. सो ती बोलणार तर आहे, ती प्रोटॅगनिस्ट आहे फिल्मची, तिने बोलायला हवं, तिने रिॲक्ट व्हायला हवं, नाही तर फिल्म पुढे जाणार नाही. पण ॲट द सेम टाईम असं कुठेही वाटता कामा नाही की ही इतकं बोलते तर ही गतिमंद कशी. यु नो, हिला तर सगळं कळतंय,
हिला बोलता तरी येत आहे. मग ते जे लोकांच्या मनात एक भ्रम असतात की मतिमंद आणि गतिमंद मधला फरक माहीत नसतो. बऱ्याचदा लोकांना मतिमंद म्हणजे वेडवाकडं तोंड आहे, तर तशी संध्या कदाचित लोक अपेक्षित असेल त्यांच्या मनात. पण हा फरक ह्याच्यातला बेसिक आहे जो रोहननी आणि लक्ष्मणनी केला, की ती काही बाबतीत संथ आहे. ह्याच मॅम आमच्या एका मित्राच्या बहिणीला आम्ही भेटलो, तर ती गतिमंद होती पण ती उत्कृष्ट व्हायोलिन वाजवलं तिने. सो हा जो फरक बघितल्यानंतर मला कळलं की अच्छा, अशी सुद्धा मुलं असतात आणि आपली संध्या ही अशी आहे आपल्या सिनेमातली. हे जोपर्यंत क्लिअर होत नव्हतं तोपर्यंत संध्या सापडत नव्हती. अशोक शिंदे, कारण इतके वर्ष म्हणजे मी लहानपणापासून बघतोय, म्हणजे अशोक शिंदे तसेच आहेत आणि हे रहस्य तर जाणून घ्यायचंय. पण ह्यामध्ये खरं तर एक बाबा आणि मुलीची वेगळी गोष्ट आहे आणि विदिन द स्किन आपण म्हणतो ना, काही कॅरेक्टर्स तुम्हाला जन्म घ्यायला लागतात आणि त्याच्या फिलिंग्सने जगावं लागतं. त्यातलं छोट्या स्पेक्समधून ते त्या स्पेक्सचाही असणारा तो अंडाकृती आकार, तिथपासून ते बोलणारे डोळे, मग तो पोलीस स्टेशनमधला संवाद असेल, ते वीणाबरोबरचे काही डायलॉग्स, कशा अर्थाने ही केमिस्ट्री खऱ्या अर्थानं रुजली. आणि आत्तापर्यंत म्हणजे जत्रेतल्या सिनेमापासून ए कॅटेगरी, बी कॅटेगरी, B+ या सगळ्या सिटीज असतील किंवा सिनेमाज असतील, त्यातला सुपरस्टार म्हणून अशोक शिंदेकडे बघितलं गेलं. तो सिनेमा कॅटेगरी वाईज वेगळा करणं आणि हा सिनेमा कशा अर्थानं तुम्ही या सगळ्याकडे साकल्याने पाहता? करेक्ट अमित, तुम्ही म्हणाल तसं की मी माझ्यासमोर एक असं काही ठेवलं नव्हतं की या टाईपचे जॉनरचे पिक्चर्स करणार आहे वगैरे. जे माझ्याकडे आले ते मी चांगल्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला. कारण मला असं नेहमी वाटतं की सिनेमा पाहिल्यानंतर सिनेमा बरा नव्हता, अशोक शिंदे कसा होता, अशोकने चांगलं काम केले, तर ते मी माझं यश समजतो. पण अप्रतिम सिनेमा अशोक थोडा कमी पडला तर ते माझं फेल्युअर समजतो. मी खरं तर अनेक सिनेमे नायक खलनायक म्हणून केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला आता काहीतरी वेगळं करायचं आहे, पण ती संधी मिळत नव्हती. म्हणून मग मी टी व्हीकडे वळलो आणि मी मुद्दामून गॅप घेतली की जेणेकरून चांगले चांगले प्रोजेक्ट. आणि मी माझे एक लक्षात आलं की या इंडस्ट्रीमध्ये इफ यू सीन मोर यू सेल मोर, जेवढं दिसाल तेवढं लक्षात राहाल. मग ती गॅप कधी कधी तुम्हाला त्रासदायक ठरू शकते की आता तो वॅनिश झाला ॲक्टर. मग टी व्ही एक माध्यम होतं, तिकडे जाऊन मी सतत लोकांची करमणूक करत राहिलो. पण ज्यावेळेला मला लक्ष्मण उत्तेकरांचा कडनं कॉल आला त्यावेळेला मला एक सेकंद असं वाटलं की अरे चांगली संधी आहे, पण काय रोल असेल, कदाचित गॅप गेली आहे म्हणून माझा कुठल्या छोट्या रोलसाठी विचार केला गेला आहे का. पण जेव्हा मला रोल कळला त्यावेळेला मला अक्षरशः असं वाटलं की ही संधी आहे की यावेळेला आता एक सेकंड इनिंग म्हणता येईल, किंवा ज्याच्यासाठी मी धडपडत होतो की जिथं मला आता आपण म्हटलं स्पेक्स, ते डोळ्यातले एक्सप्रेशन, अनेक वर्ष बोलपट केला, चित्रपट करायला मिळाला. आणि मला सगळ्यात नमूद करायला आवडेल की करिअर हे मेकअपमन म्हणून सुरू केलेलं, वडिलांकडून आलेला वारसा, आणि त्यानंतर अशा पद्धतीचं म्हणजे आज विक्रम गायकवाड आणि तुम्ही एकत्र करायचा मेकअप. विक्रम दादा आज सगळ्या म्हणजे ह्या ह्याच्यातही श्रेय तुमच्या बाबांना आणि तुम्हाला बऱ्याचपैकी ते देतात कायम. तर हा जो बदल आहे आणि अशा वेळेला एखादं कॅरेक्टर दिसणं आणि प्रोस्थेटिकचा वापर न करणं किंवा त्या डिरेक्टरवर पूर्णतः विश्वास ठेवणं, यासाठी स्वतःला स्टॉप करायला लागतं आणि त्यातला ऍक्टर जिवंत ठेवायला लागतो. काय आव्हान असतं तुमचं? हो, मी झोपून त्यांना दिसत असेल ना त्या पद्धतीने, कारण मी हे कॅरेक्टर असं करू शकतो. कारण मला ज्या वेळेला सुरुवातीला कळलं की मी रिजेक्ट झालो या रोलसाठी, का झालो असेल तर मला रिझन कळलं. तर म्हटलं आता केस पोट मी बिलीव्ह करत नाही की असा माणूस असू शकतो, थकलेला पिचलेला. पण थोडंसं काय होतं, ग्लॅमरस रोल केल्यामुळे एक बघण्याचा दृष्टिकोन असा झाला होता. म्हटलं काय करता येईल, यांना जाऊन तो गेटअप करून दाखवावं का, कारण मला ही संधी सोडायची नव्हती. कारण अशी संधी परत मिळत नाही, अशी व्यक्ती आयुष्यात येत नाही, आणि हे काही मेमरीज लक्षात काय करावं. ते त्यांनी जेव्हा मला बोलवलं ना त्यावेळेला त्यांना माहीत नसेल कदाचित की मेकअप केलं, कारण त्यांचा सगळा प्रवास हिंदीतला आहे. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की सर मला तुम्ही जर चान्स दिला तर मी मेकअप करतो आणि मी तुम्हाला काही गोष्टी करून दाखवतो, तुम्ही सिलेक्ट करा. ज्या पद्धतीचे केस केले आहेत, चपटे केस, बॉडी पोश्चर बदलले, कपडे, उभं राहण्याची स्टाईल, तो चष्मा, कलर चेंज केला थोडासा हलका हलका, म्हणजे आपण ज्याला टॅन म्हणतो तसं. आणि कुठेही ह्याच्यात ग्लॅमर न ठेवता असा वडील आपल्याला उभा करायचा आहे, पण मग तो परत विणाचा वडील वाटला पाहिजे. तर त्याच्यामुळे मी ह्यांच्याकडे, मग ह्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये मला कोऑपरेट केलं. सर आपण असा भांग खाऊन मी जाऊन उभा राहायचो, शाळेतला मुलगा तोच. ते म्हणायचे सर हे करेक्ट आहे, मग हा चष्मा लावून हा नको, हा नको, हा नको. बरं त्यांची एक स्पेशालिटी काय म्हणते, त्यांना जे हवं आहे तेच ते करतात, त्यांना तेच हवं असतं. म्हणजे एक्झाम्पल म्हणजे असं की आपण शॉर्ट सांगत असताना वगैरे त्यांची एक स्टाईल आहे मस्तपैकी वगैरे, असा मॉनिटर शॉट बघतात, काट इट फॅन्टॅस्टिक, कसा एक जोश येतो.
सर अजून एक घेऊ पटकन की आपला असा होता हा म्हणजे मुकुट तर माती खाल्ली आहे मी येस येस सर पण मला काय वाटतं मग ते येऊन एक्सप्लेन करणार की सर कसं आहे ते असं आहे आणि वडिलांची दगदग आहे ते डोळ्यात हवं हां पण मग आपलं पण एक परत म्हणणं असतं ना नट म्हणून लक्ष्मण लक्ष्मण सर मला काय वाटतं एक दगदग ना 2 मुलींचा बाप किंवा आता मलाही 2 मुली आहेत तर असं काय झालं तर ना माझ्या एका असं डोळ्यात ती चमक वगैरे मग ते ना रिस्पेक्ट करून ऐकतात हां करेक्ट आहे करेक्ट तेच 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 आणि पुढचं आपण जर का असं नुसतं बोलायला गेलं ना घेऊया आपण मी म्हणतो तसं घेऊया की परत करतं बेटा अभी यही चाहिए इनको अभी उतना ही देने का हमको नाही नाही correct बोलते, वाढदिवसाला सांगतात मोठं पण गिफ्ट क्या बात आहे म्हणजे तुझा तो ॲटिट्यूड म्हणजे टाइमपास पासून बालक पालक मधला तो ॲटिट्यूड इथपर्यंतचा आत्मानंद म्हणजे तुझ्या त्या सहीमध्ये तुझं कॅरेक्टर डिफाईन होणं आणि तुला ते सापडणं ह्या सगळ्या गोष्टीमधल्या बिटवीन द लाईन्स सांगताना आणि तशा अर्थानं आय थिंक या गँगला तू उशिरा जॉईन झालास कशा अर्थानं तो सगळा प्रवास होता आणि आत्ता ह्याकडे मागे वळून पाहताना मनात काय येतं खरं तर प्रोसेस असते एक फिल्म म्हणजे आणि प्रोसेस संपल्यावर मी इन झालो त्यामुळे ना काय होतं की आपण एखादं कॅरेक्टर बघतो वाचतो समजून घेण्याचा प्रयत्न करतो जेव्हा आपल्याला ऐकवलं जातं पण जेव्हा रायटर आणि डिरेक्टरची समज एवढी असते ना की आपलं असं होतं की अरे केवढं करायचं अरे मला सीन बघताना असं वाटतं की अरे यार अजून झालंच ते यार अजून करायला होतं पण जेव्हा तुम्ही लक्ष्मण सर मला करून दाखवायचे सीन की असा कर तसा कर तेव्हा मला असं वाटतं की यार हे कधी अचीव्ह करणार मी हे कधी होणार आणि आय डोंट नो कधी ना त्या 3 तासाच्या हार्डलाईटमुळे असेल बहुतेक 3 तास शूट थांबलं होतं त्याच्यानंतर ना ते जमत गेलं आपोआप मग ते होत गेलं ॲटिट्यूड येत गेला मग उगाच त्यावेळी ना ॲड झालं म्हणजे आपण आता जर सरांचा बर्थडे आहे तर आपण नॉर्मली हॅपी बर्थडे सर असं म्हणतो ना तर तो उगाच आत्मानंद हॅपी बर्थडे सर उगाच ॲटिट्यूड आता काही बरं त्याला असं आहे ना की आणि तो खरा पण आहे म्हणजे त्याच्यात आत्मानंद दडलाय कुठेतरी मग तो लोकांना सांगतो अँडी नाव आहे त्याचं अँडी नाव आहे पण ना त्याला एक चुकीच्या दिशेने जातो ना माणूस की स्टार्स असे वागतात बाबा स्टार्स असं करतात त्यामुळे लोकांना शिव्या घालायच्या लोकांना काही येत नाही रे आमिर खान बरा ऍक्टर आहे टायटॅनिक ठीक होती फिल्म पण मी असतो ना तर बुडूच दिली नसती हा जो ऍटिट्यूड आहे ना हा जो तो किती खोटा वाटला ना म्हणजे तो त्याच्या दृष्टीने खरा आहे म्हणजे तो त्याच्यासाठी पंच नाहीये हे मला समजावणं लक्ष्मण सरांनी आणि रोहन दादांनी सीन जेव्हा मी वाचलं होतं म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं होतं आणि वीणाताईला जेव्हा पहिल्यांदा स्क्रीनवर बघितलं होतं मी असं होलं अरे यार काय बॅटिंग केली हिने आणि हिच्यासमोर सीन करायचंय आणि पहिली गोष्ट म्हणजे तो सीन तर ब्रिलियंट होताच पण वीणाताई आणि लक्ष्मण सरांबरोबर काम करणं याची संधी जर मी म्हटलं असतं नाही मला नाही करायचं तर मी मूर्ख ऍक्टर आहे हे मला म्हणजे काय म्हणतो ना की मी जर ही संधी दवडली तर मग काय नाही प्रथमेश तुझं काही नाही होऊ शकत आयुष्यात हे लक्षात ठेवायचं इकडे टेलिव्हिजन इतकं जोमात सुरू आहे लगोरी असेल किंवा आत्ताची ही सिरियल ज्या पद्धतीने सुरू आहे यातला एखादा सीन असणं आणि कम्प्लिटली ते कॅरेक्टर पॉझिटिव्हिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणणं अख्खा ग्राफ आहे आणि तो एका रात्रीच आहे कशा अर्थानं तू ते पाहिलंस तुला ती कशी भेटली आणि तुझ्या म्हणजे मला तो सिंड्रेलाचा बूट वाटला तर ते कशा अर्थानं ती तिथपर्यंतचं ट्रान्सफॉर्मेशन अमित लालबागची राणी माझी पहिली फिल्म आहे आत्ता मी टेलिव्हिजनमध्येच आत्तापर्यंत कामं केली आहेत आणि सरांची आणि जेव्हा माझी फर्स्ट मीटिंग होती तर सर मला एका वाक्यात म्हणाले की मला तुझ्यात अंकिता दिसते आय डोंट नो तुम्हाला आता आठवत नसेल की नाही आणि मला असं झालं की म्हणजे लक्ष्मण उत्तेकरांसारखे डिरेक्टर सिनेमॅटोग्राफर हिंदीतले आणि मला ते म्हणतात की माझं कॅरेक्टर जे मला हवं ते तुझ्यात दिसतंय तर मला म्हणजे विचार करायचाच नव्हता मला ती फिल्म मी तेव्हाच ठरवलं होतं की मी करणार पण ह्याच गोष्टी आहेत की त्यातला एक अंडरकरंट स्ट्रॉंग ठेवणं सर्वसामान्यालाही कळणं आणि त्यातला एस्थेटिक सेन्स जपणं किती आव्हानात्मक असतं कारण व्हिज्युअली ते दिसणं आणि डिरेक्टर म्हणून ते क्राफ्ट करणं ऍक्च्युली तेच म्हणजे आता अशोक सर म्हणाले किंवा सगळ्यांनी जी माझा जमा खर्च बाहेर काढला नाही बॅलन्स शीट टॅली केली पण आवर्जून सांगावं असं वाटतं अमित ह्या फिल्मच्या निमित्तानं रेश्मा असेल प्रथमेश असेल सर असतील नेहा असेल नंदिता असेल प्रतिमा जोशी मॅडम असतील वीणा असेल इतके हाडाचे कलाकार भेटले ना की ॲज अ डायरेक्टर म्हणून मला त्यांच्याकडनं परफॉर्मन्स काढून घ्यायसाठी काय करावं नाही लागलं हां मी थोडा डॉमिनन्स होता कारण कसं असतं ना फिल्मला कदाचित ॲज अ डायरेक्टर तुम्ही जर डॉमिनेटिंग नसाल ना तर फिल्म भरकटच जाते
तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही काय लाईन करताय, लेंथ त्याची तुमचं कॅरेक्टरला तुम्ही कसं बघताय, हे एकच विजन असावं. खूप वेळा होतं डायरेक्टर काहीतरी बोलतो, मागचं बोलतो तर थोडा ऐसा करते नाही ऐसा अच्छा लगेगा, कर 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 दिका, पण त्याच्यामध्ये कॅरेक्टर भरकटला जातो. तुम्ही कारण माझ्या स्क्रीन प्ले मध्ये जेव्हा आम्ही कॅरेक्टर्स तयार केली तेव्हा मला माहिती होतं की रेश्मा अशी असणार आहे, ती इथून आली आहे, तिचा बॅकड्रॉप तो आहे, ती तशी करणार आहे सर प्रत्येकाचं. आणि म्हणून मी कोणालाही तो हक्क द्यायचा नाही की हे असं आहे ह्याच्यात तुम्ही करा जे कराल ते, पण माझ्या कॅरेक्टरला चुकवू नका, वाट नका चुकू. जर एक कॅरेक्टर वाट चुकलं ना तर संध्या चुकेल, आणि संध्या चुकली तर अख्खी फिल्म चुकेल. त्याच्यामुळे तो थोडा सॉरी सर तो थोडा नाही नाही, पण त्याचा रिझल्ट चांगला आहे तो तर कळत होतं ना. हा त्याच्यामुळे. आणि सर असोत प्रथमेश असोत यांनी इतकं जबरदस्त परफॉर्मन्स केलाय की मला फक्त त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचे रिॲक्शन कॅप्चर करायचे होते, आणि त्याच्यामुळे त्याच्यावर मला तेवढी मेहनत नाही घेता आली. पण तू विचारलंस तसं की हो, म्हणजे एक फिल्म बनवायची म्हणजे नुसतंच नाच गाणं धांगडधिंगा करून काय होत नाही. जर मी फिल्म बनवतोय तर ऑब्व्हियसली मला त्याच्यातनं काहीतरी सोसायटीला सांगायचं असतं, काहीतरी नकळत एक संदेश द्यायचा असतो, किंवा कदाचित त्यांना प्रत्येक फ्रेममधनं काहीतरी कळलं पाहिजे की असंच नुसतं कॅमेरा लावून कॅरेक्टरला उभं केलं आणि हे केलं असं होत नाही. तर मनोरंजन तर होतंच होतंय, पण त्या मनोरंजनासोबत एक पुसट लाईन कुठेतरी समजणाऱ्याला समजलं पाहिजे की अच्छा हे पण सांगायचं आहे सोबत. तर तो टास्क होता, पण इतके चांगले कलाकार होते आणि काय असायचं वेळ कमी असायची आमच्याकडे. जसं की रेश्माचा आणि वीणाचा तो ब्रिजवरचा सीन आहे, तो 6 पानाचा सीन आहे आणि आम्ही तो पूर्ण सीन फक्त 3 तासात शूट केला होता, फक्त 3 तासात. त्याच्यामुळे अशा वेळेला एकच विजन क्लिअर लागतं. जर त्याच्यामध्ये जरा मिक्स विजन झाले ना तर 3 तासाचे 8 तास होतात. पण ते सगळं प्रहर बदलेल, प्रहर वेळ बदलेल, बदलेल. सगळं बदलेल, आणि ते सगळं शक्य झालं फक्त म्हणजे आय एम फॉर्च्युनेट टू, मला स्वतःला भाग्यवान समजतो, इतके सुंदर कलाकारावर मला काम करायला मिळालं. आणि त्यापेक्षा जास्त तुला ते चांगली माणसं आहेत. म्हणजे लालबागच्या राणीचं मी स्वतः जेव्हा ठरवलं की मी प्रमोशन करतोय किंवा मी रिलीज करतोय, आणि मी सतत म्हणतोय की लालबागची राणी मी ना रिलीज करत आहे, लालबागची राणीचं कुटुंब रिलीज करतंय. म्हणजे मला वाटतं प्रत्येक फिल्मला जर अशी युनिटी असेल आणि असे सगळे कलाकार एकत्र राहून जर त्या फिल्मचं प्रमोशन करतील ना, मला वाटतं प्रत्येक फिल्म बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचू शकते. नाही, आणि मला असं वाटतं की कवी ग्रेस ज्या पद्धतीने म्हणतात, स्तोत्रात इंद्रिये गुणगुणती अवघे दुःख कुणाचे, स्मरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे. तर ती लालबागची राणी आहे ना, ती प्रेक्षकांच्या मनात ते चांदणं तसंच टिपूर घेऊन कायम राहील असं मला वाटतं. आणि असे खूपदा कमी कलाकृती असतात की ज्या प्रेक्षकांच्या मनात सुपरहिटच्या पलीकडे जाऊन घर करतात, आणि लालबागची राणी ही खऱ्या अर्थानं त्यांची राणी असेल. आणि त्यासाठी विश यू लव्ह, लक अँड सक्सेस, अँड खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. म्हणजे सर थँक्यू पूर्ण टीमला तुमच्या थँक्यू सो मच. इतके आपलेपणाने तुम्ही आलात, बोललात आणि गप्पा मारलात. थँक्यू सो मच. सो नाईस. थँक्यू सर.